म्हणजे एवढे हलकट आणि नालायक लोक आपल्या आजूबाजूला आहे ना, यांना नीच, यांना किती शिव्या देऊन फरक पडणार नाही. या असल्या हरामखोरांना नाकडा करून यांच्या सगळं काढून टाकून यांना कुत्र्याच्या आयगत हाणला पाहिजे आणि मारून त्याला चित्ता काढला पाहिजे तिथं. असं कृत्य मित्रांनो त्या परिसरात घडलेले आहे. एका 3 वर्षाच्या पोरीवर. अरे तुझ्या आई 3 वर्षाच्या मुलीवर तू बलात्कार करतो, तिला ठेचून दगडाने मारतो हरामखोरा. तुला लाज वाटली पाहिजे. ती बारकी पोर आहे. अरे तुझं लग्न झालं असतं तुला पण याच वयाची मुलगी झाली असती रे मादरचोद. हा विजय खैरनार नावाचा डुक्कर. काय त्या मुलीची चूक? त्या अंगणात खेळत होती. वडिलांची भांडणं त्या मुलासोबत झाले. त्या मुलाने बदला म्हणून त्या मुलीला उचललं आणि झाडात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून तिला दगडाने ठेचून मारलं. ह्या भाडकावला सुद्धा असा ठेचून मारला पाहिजे. जेलमध्ये फुकट सरकारचा पैशाचं जेवण खाऊन याच्यावर केस नाही दाखल करायची. याला डायरेक्ट गाडला पाहिजे, मारला पाहिजे. याला गोळ्या घालून ठार केला पाहिजे पहिला. आज ही घटना झाली. काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये पण सेम अशीच घटना झाली आहे. तिथं सुद्धा एका मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला मारला, तिच्यावर अतिप्रसंग केला. हेच चाललंय आजूबाजूला. मुंबईमध्ये पण तेच झालं काही महिन्यांपूर्वी. बलात्कारच चालू आहेत. म्हणजे काय यांची विकृती एवढी, एवढी काय?